नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण वीकली करंट अफेअर्स म्हणजेच 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यानच्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. तर यामध्ये आपण एकूण 40 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण घेतलेत मित्रांनो. आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर यानंतर पहिला प्रश्न असणार आहे, आसाममधील 500 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी कोणत्या बँकेने $434 दशलक्ष कर्ज मंजूर केले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, ADB या बँकेने. ठीक आहे. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात मित्रांनो. तर आशियाई विकास बँकेने आसाममधील कार्बी आंगलाँग जिल्ह्यात 500 मेगावॅट ग्रीड कनेक्टेड सोलर फोटोव्होल्टेइक PV सुविधेच्या बांधकामासाठी $434.25 दशलक्ष कर्ज मंजूर केले. तर आसाम सौर प्रकल्पाचे उद्दिष्ट राज्याच्या नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षमतेत लक्षणीय वाढ करणे, त्याद्वारे ऊर्जा सुरक्षा मजबूत करणे आणि प्रदेशात शाश्वत ऊर्जा विकासाला चालना देणे हे आहे. यानंतर आपण स्थापना पाहून घेऊयात. तर 1966 मध्ये झाली. मुख्यालय मनिला, फिलिपिन्स आहे आणि सध्याचे अध्यक्ष मात्सुगु अस्कावा आहे. ठीक आहे. यानंतर मित्रांनो, सदस्य देश देखील पाहून घ्या. तर 69 आणि 69वा सदस्य इस्रायल आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर नुकत्याच जाहीर झालेल्या फिफा क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघाने कोणते स्थान पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, 125वे स्थान पटकावले आहे. कितवे? तर 125वे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर नुकत्याच जाहीर झालेल्या फिफा क्रमवारीत भारतीय फुटबॉल संघ 125व्या स्थानावर पोहोचलेला आहे. तर भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे प्रशिक्षक कोण होते? तर मनोले मार्केझे होते. तर यानंतर टॉप 5 देश पाहून घेऊयात. तर अर्जेंटिना, फ्रान्स, स्पेन, इंग्लंड आणि ब्राझील. तर यानंतर फिफाचा लॉंग फॉर्म काय आहे? तर फेडरेशन इंटरनॅशनल दी फुटबॉल असोसिएशन आहे. ठीक आहे. आणि स्थापना फिफाची 21 मे 1904 मध्ये झाली. मुख्यालय झुरिच, स्वित्झर्लंड आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत गियानी इन्फेंटिनो. ठीक आहे. यानंतर तिसरा प्रश्न आहे, तर अलीकडेच डॉक्टर नीना मल्होत्रा यांची कोणत्या देशात भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, स्वीडन या देशामध्ये. कोणत्या? तर स्वीडन. तर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारत सरकारने डॉक्टर नीना मल्होत्रा यांची स्वीडनमधील भारताची पुढील राजदूत म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर डॉक्टर मल्होत्रा हे भारतीय परराष्ट्र सेवेच्या 1992च्या तुकडीचे एक प्रतिष्ठित अधिकारी आहेत. तर स्वीडनविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. राजधानी आहे स्टॉकहोम, चलन आहे स्वीडिश क्रोना आणि सध्याचे पंतप्रधान आहेत उल्फत क्रिस्टरसन. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील चौथा प्रश्न पाहूया. तर आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2024 कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, कुरुक्षेत्र, हरियाणामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. तर आपण याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर 28 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2014 या कालावधीमध्ये कुरुक्षेत्र, हरियाणा येथे आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. तर 2016 पासून या कार्यक्रमाचा जागतिक स्तरावर विस्तार झाला, तर ज्यामुळे भगवद्गीतेचा संदेश प्रसारित करण्यात मदत झाली आहे आणि हरियाणाची जागतिक उपस्थिती वाढली देखील आहे. यानंतर 2024 मध्ये टांझानिया हा महोत्सवाचा भागीदार देश असेल, जो त्याचा जागतिक प्रभाव दर्शवेल. तर ओडिशाची भागीदार राज्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे. यानंतर पुढील 5वा प्रश्न आहे, तर पहिल्या जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक 2024 मध्ये भारताला कोणते स्थान मिळालेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, 176वे स्थान मिळालेले आहे. कितवे स्थान आहे? 176वे स्थान. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर नुकत्याच जाहीर झालेल्या पहिल्या जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक 2024 मध्ये भारताला सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या 5 देशांपैकी एक म्हणून स्थान देण्यात आलेले आहे. तर निसर्ग संवर्धनाप्रती वचनबद्धतेच्या बाबतीत भारत 180 देशांमध्ये 176व्या क्रमांकावर आहे. तर लहान युरोपीय देश
लक्झेंबर्गला सर्वोच्च स्थान देण्यात आलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूया, तर कोणत्या संस्थेने लीडरशिप समिट 2024 आयोजित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, IIT गुवाहाटी. या कोणत्या? तर IIT गुवाहाटी. या तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात मित्रांनो, शॉर्टमध्ये आहे. तर IIT गुवाहाटीच्या करिअर डेव्हलपमेंट सेंटरने तरुण प्रतिभांना चालनावर केंद्रित लीडरशिप समिट 2024 चे आयोजन केले आहे. तर यानंतर पुढील प्रश्न 7वा आहे, तर अलीकडेच आसामच्या कोणत्या राष्ट्रीय उद्यानात आशियाई सोनेरी मांजर दिसले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, मानस राष्ट्रीय उद्यानामध्ये. कोठे? तर मानस राष्ट्रीय उद्यानामध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर आशियाई सोनेरी मांजर दीर्घकाळ अनुपस्थितीनंतर आसाममधील मानस राष्ट्रीय उद्यानात अलीकडेच दिसली आहे, जी संवर्धन यश दर्शवते. तर त्यांना चीनमध्ये रॉक कॅट आणि थायलंड आणि बर्मामध्ये फायर कॅट म्हणून ओळखले जाते. तर त्याचा फर रंग दालचिनीपासून तपकिरी, राखाडी आणि काळ्या रंगापर्यंत असतो. यानंतर पुढील प्रश्न आहे मित्रांनो 8वा, तर भारतीय स्कीमर पक्षी अलीकडेच तेलंगणामधील कोणत्या धरणावर दिसला, जे राज्यासाठी पहिल्यांदाच आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, लोअर मणेर धरण. कोणत्या? तर लोअर मणेर धरण. तर यानंतर आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात मित्रांनो, तर भारतीय स्कीमर हा मूळचा दक्षिण आशियातील आहे आणि त्याचे वैज्ञानिक नाव रिनकॉप्स एल्बिकॉलिस आहे आणि तो मासे पकडण्यासाठी पाण्यात वर आणि खाली पोहत असतो. तर हा पक्षी प्रामुख्याने भारत, बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये आढळतो, तर काही लोकसंख्या नेपाळ आणि म्यानमारमध्येही आढळते. यानंतर हे IUCN द्वारे लुप्तप्राय म्हणून वर्गीकृत करण्यात आलेले आहे. यानंतर आपण तेलंगणाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी हैदराबाद, सध्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि सध्याचे राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा. ठीक आहे. यानंतर मित्रांनो पुढील 9वा प्रश्न, तर टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये कोणाची निवड झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी, ए व बी दोन्ही, म्हणजेच शारापोवा आणि ब्रायन ब्रदर्स यांची. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर 5 वेळची ग्रँड स्लॅम चॅम्पियन मारिया शारापोव्हा आणि टेनिस इतिहासातील सर्वात यशस्वी दुहेरी संघ ब्रायन बंधू बॉब आणि माईक यांना 2025च्या इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये क्लाससाठी नाव देण्यात आलेले आहे. तर शारापोव्हा कारकिर्दीत ग्रँड स्लॅम मिळवणारी पहिली रशियन महिला होती. यानंतर 10वा प्रश्न आहे, तर अलीकडेच मिस ग्रँड इंटरनॅशनलचा किताब जिंकणारी पहिली भारतीय कोण बनलेली आहे? तर याचे योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन डी, राचल गुप्ता बनलेली आहे. कोण? तर राचल गुप्ता. तर यानंतर पुढील प्रश्न 11वा, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्सचे उद्घाटन कोठे केले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, गुजरातमध्ये केलेले आहे. कोठे? तर गुजरातमध्ये. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी 28 ऑक्टोबर रोजी गुजरातमधील वडोदरा येथे टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्सचे उद्घाटन केलेले आहे. तर लष्करी विमान C-295 तयार करणारी ही भारतातील पहिली खाजगी क्षेत्रातील अंतिम असेंब्ली लाईन FAL आहे. तर यानंतर प्रकल्पात 56 विमानांची डिलिव्हरी पाहिली जाईल, ज्यात 16 विमाने थेट स्पेनमधून आणि उर्वरित 40 विमाने टाटाकडून मिळतील. तर ॲडव्हान्स सिस्टम लिमिटेडद्वारे भारतात उत्पादित केले जाईल, हेही लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 12वा प्रश्न, तर अलीकडेच कोणत्या बँकेला भारतातील सर्वोत्तम बँक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? तर मित्रांनो हा प्रश्न 2024च्या परीक्षेसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. तर प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, स्टेट बँक ऑफ इंडिया. कोणत्या? तर स्टेट बँक ऑफ इंडिया. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर अमेरिकाच्या ग्लोबल फायनान्स मासिकाने स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBIला 2024 साठी भारतातील सर्वोत्तम बँक म्हणून घोषित केलेले आहे. यानंतर मित्रांनो आपण SBI विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर SBIची स्थापना 1 जुलै 1955 मध्ये झाली. मुख्यालय मुंबई आहे आणि सध्याचे अध्यक्ष CS शेट्टी आणि ब्रँड अँबॅसेडर MS धोनी आहेत. यानंतर पुढील प्रश्न 13वा, तर क्रीडा मंत्रालयाने नुकताच कोणता पुरस्कार बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार. कोणता?
मेजर ध्यानचंद जीवन गौरव. ठीक आहे, तर यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार बंद करण्याची घोषणा केलेली आहे, जो आतापर्यंत विविध खेळांमध्ये अपवादात्मक योगदानासाठी दिला जात होता. तर सध्याचे क्रीडा मंत्री कोण आहेत? तर मनसुख एल मांडविया आहेत, हेही लक्षात ठेवा. यानंतर 14वा प्रश्न, तर बर्डा वन्यजीव अभयारण्याचे उद्घाटन कोणत्या राज्यात होत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, गुजरात या राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये? गुजरात या राज्यामध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात मित्रांनो. तर गुजरातमध्ये वन्यजीव पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने बर्डा वन्यजीव अभयारण्य आणि बर्डा जंगल सफारीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. तर बर्डा वन्यजीव अभयारण्य हे आशियाई सिंहांचे दुसरे घर असेल. यानंतर आपण गुजरातविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर गुजरातची राजधानी आहे गांधीनगर. मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल आणि सध्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत आहेत. यानंतर मित्रांनो आपण राष्ट्रीय उद्याने देखील पाहून घेऊया. तर गीर राष्ट्रीय उद्यान, वेळवदार राष्ट्रीय उद्यान, बनसाडा राष्ट्रीय उद्यान, सागरी राष्ट्रीय उद्यान आणि लोकनृत्य आहे गरबा. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न राहील 15वा. तर US स्थित ग्लोबल फायनान्स मासिकाने सर्वोच्च केंद्रीय बँकर म्हणून कोणाला स्थान दिलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, शक्तिकांत दास यांना स्थान देण्यात आलेले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना सलग दुसऱ्या वर्षी ग्लोबल फायनान्स मासिकाने टॉप सेंट्रल बँकर म्हणून सन्मानित केलेले आहे. तर त्यांना ग्लोबल फायनान्सच्या सेंट्रल बँक रिपोर्ट्स कार्ड 2024 मध्ये A+ ग्रेड प्राप्त झालेला आहे. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 16वा. तर अमिताभ चौधरी यांची कोणत्या बँकेचे MD आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ॲक्सिस बँक. कोणती बँक? तर ॲक्सिस बँक. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये. तर ॲक्सिस बँकने 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2027 या कालावधीत अमिताभ चौधरी यांची व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून 3 वर्षाच्या नव्या कालावधीसाठी पुनर्नियुक्ती अधिकृत घोषणा केलेली आहे. यानंतर आपण ॲक्सिस बँक विषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. स्थापना 3 डिसेंबर 1993 मध्ये UTI बँक आणि 2007 मध्ये ॲक्सिस बँक असे नामकरण झालेले आहे आणि मुख्यालय कोठे? तर मुंबईमध्ये आहे. यानंतर पुढील प्रश्न 17वा. तर कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच राज्यात विशेष शिक्षण क्षेत्र निर्माण करण्याची घोषणा केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, उत्तर प्रदेश या राज्य सरकारने. कोणत्या? तर उत्तर प्रदेशच्या राज्य सरकारने. तर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील शिक्षणाला चालना देण्यासाठी लखनौ, गोरखपूर, अयोध्या, आग्रा, गौतम बुद्ध नगर आणि बुंदेलखंड या 6 जिल्ह्यांमध्ये विशेष शिक्षण क्षेत्र SEZ स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. तर ही SEZ शिक्षण आणि कौशल्य विकासाची एकात्मिक केंद्रे असतील, ज्यामुळे विद्यार्थ्यांना उच्चस्तरीय शिक्षण मिळेल. यानंतर आपण उत्तर प्रदेश विषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी लखनौ, सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल आहेत सध्याचे, लक्षात ठेवा. यानंतर राष्ट्रीय उद्याने देखील पाहून घेऊया. तर दुधवा, पिलीभीत, राणीपूर वन्यजीव अभयारण्य आणि राज्य प्राणी बारासिंगा, राज्य पक्षी सारस आणि लोकसभेच्या किती जागा आहेत? 80 जागा आहेत आणि राज्यसभेच्या 31 जागा आहेत. यानंतर 18वा प्रश्न. तर मलेशियामध्ये झालेल्या सुलतान जोहर कप हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोणता देश अव्वल ठरलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, ग्रेट ब्रिटन हा देश. कोणता देश? तर ग्रेट ब्रिटन हा. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आपण पाहूयात 19वा. तर जागतिक न्याय प्रकल्पाच्या 2024 कायद्याच्या नियमाच्या निर्देशकांत भारताचा क्रमांक काय आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, 79वा क्रमांक. कितवा आहे? तर क्रमांक 79वा. तर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर जागतिक न्याय प्रकल्पाच्या 2024च्या कायद्याचे नियम निर्देशकांत भारत 142 पैकी 79व्या क्रमांकावर आहे. तर या क्रमवारीत डेन्मार्क, नॉर्वे, फिनलंड, स्वीडन आणि जर्मनी हे देश अव्वल स्थानावर आहेत. तर दक्षिण आशियामध्ये भारत, नेपाळ 69 आणि श्रीलंका 75 नंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि त्यानंतर बांगलादेश 127, पाकिस्तान 129 आणि
अफगाणिस्तान 140व्या क्रमांकावर आहे. यानंतर मित्रांनो 20वा प्रश्न, तर भारतीय तटरक्षक दलाने अलीकडेच लॉन्च केलेल्या 2 देशी गस्ती जहाजांची नावे काय आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी आदम्य आणि अक्षर आहे. काय आहे? आदम्य आणि अक्षर. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारतीय तटरक्षक दलाने अलीकडेच आदम्य आणि अक्षर या 2 स्वदेशी जलद गती जहाजे सुरू केलेली आहेत. तर बांधकाम गोवा शिपयार्ड लिमिटेड. ठीक आहे. तर ही जहाजे 60% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीने बांधलेली आहेत. तर ते तटीय सुरक्षा आणि पाळत ठेवण्यासाठी बांधले गेले आहे. तर त्यांची लांबी 52 मीटर आणि कमाल वेग 27 नॉट्स आहे. यानंतर भारतीय तटरक्षक दलाविषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय तटरक्षक दल म्हणजेच ICG आणि मुख्यालय नवी दिल्ली आहे मित्रांनो. स्थापना 1 फेब्रुवारी 1977 मध्ये झाली. तर इंडियन कोस्ट गार्ड स्थापना दिवस 1 फेब्रुवारी रोजी आहे. ठीक आहे. तर भारतीय तटरक्षक दलाचे ब्रीदवाक्य काय आहे? आम्ही संरक्षण करतो. आणि महासंचालक सध्याचे DG परमेश शिवमणी आहेत. यानंतर 21वा प्रश्न, तर नुकतीच भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी विपिन कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? विपिन कुमार यांची. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर अलीकडेच बिहार केडरचे 1996च्या बॅचचे IAS अधिकारी विपिन कुमार यांची भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर 22वा प्रश्न, तर देशातील पहिल्या रायटर्स विलेजचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी उत्तराखंड या राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये? उत्तराखंड या. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर देहराडून उत्तराखंड पासून सुमारे 24 किलोमीटर अंतरावर असलेल्या थानो गावात देशातील पहिल्या रायटर्स विलेजचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. तर या गावात लेखकांना त्यांच्या कामासाठी आवश्यक शांत आणि सर्जनशील वातावरण मिळेल. तर यानंतर उत्तराखंड विषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग, राजधानी आहे डेहराडून आणि गैरसेन, आणि सरोवर सत्तल, रकस्थल, नैनीताल आणि मलाताल. यानंतर राष्ट्रीय उद्याने देखील पाहून घेऊयात. तर जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, नंदा देवी राष्ट्रीय उद्यान, राजाजी राष्ट्रीय उद्यान, यानंतर व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क आणि गंगोत्री राष्ट्रीय उद्यान. यानंतर पुढील 23वा प्रश्न, तर देशातील पहिली हेली रुग्णवाहिका सेवा कोठे सुरू होईल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी ऋषिकेश येथे. कोठे? तर ऋषिकेश येथे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर उत्तराखंडमधील 108 रुग्णवाहिका सेवेच्या धर्तीवर एम्स ऋषिकेश हेली रुग्णवाहिका सुविधा प्रदान करेल. तर हेली रुग्णवाहिका सेवा सुरू झाल्यामुळे राज्यातील कोणत्याही भागातील गंभीर जखमींना एम्स ऋषिकेश येथे पाठवले जाऊ शकते. तर त्यावर लवकर पोहोचता येते आणि वेळ न घालवता रुग्णांचे प्राण वाचवता येतात. यानंतर भारतातील प्रमुख शहरे याविषयी देखील आपण चालू घडामोडी पाहून घेऊयात. तर भारतातील पहिले सौर शहर सांची आहे. भारतातील पहिले ट्रॅफिक लाईट फ्री शहर कोटा. भारतातील पहिले AI शहर लखनौ आहे. यानंतर भारतातील पहिले पाणथळ शहर उदयपूर. वैदिक 3D संग्रहालय कोठे? तर वाराणसीमध्ये. देशातील पहिले हिंदी संग्रहालय वाराणसी, आणि भारतातील पहिले सागरी संग्रहालय लोथल गुजरात या ठिकाणी आहे. यानंतर पुढील 24वा प्रश्न, तर रन फॉर युनिटी कार्यक्रम कोणत्या महापुरुषाच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी वल्लभभाई पटेल यांच्या. कोणाच्या? तर वल्लभभाई पटेल यांच्या. तर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आयोजित रन फॉर युनिटी या कार्यक्रमाचे आयोजन यावेळी 29 ऑक्टोबर रोजी करण्यात आलेले होते. यानंतर पुढील 25वा प्रश्न, तर ऑक्टोबर 2024 मध्ये बुद्धिबळाच्या खेळात 2800 ELO गुणांचा टप्पा पार करणारा भारताचा दुसरा ग्रँडमास्टर कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अर्जुन एरिगेसी बनलेला आहे. कोण आहे? तर अर्जुन एरिगेसी. ठीक आहे.
यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर 21 वर्षीय अर्जुन एरिगेसी 2008चे ELO रेटिंग मिळविणारा विश्वनाथन आनंद नंतर दुसरा भारतीय ठरलेला आहे. तर बुद्धिबळातील ही एक अतिशय प्रतिष्ठित कामगिरी आहे जी जगातील काही निवडक खेळाडूच मिळवू शकतात. यानंतर अर्जुन एरिगेसीने 39व्या युरोपियन चेस क्लब कपमध्ये ही कामगिरी केलेली आहे, ज्यात त्याच्या विजयासह त्याने थेट रेटिंग्समध्ये 2008चे ELO गुण पार केलेले आहेत. यानंतर 26वा प्रश्न. तर नुकत्याच जाहीर झालेल्या वायू गुणवत्ता निर्देशकांत जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणते होते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, लाहोर हे शहर. कोणते शहर? लाहोर हे शहर. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात मित्रांनो. तर लाहोर जगातील सर्वात प्रदूषित शहर बनलेले आहे. तर लाहोरमधील हवा गुणवत्ता निर्देशांक AQI 700 अंकावर पोहोचलेला आहे. तर एकूण AQI 700च्या आसपास नोंदवले गेले आहे, ज्यामुळे लाहोर जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत शीर्षस्थानी आहे. यानंतर पुढील प्रश्न. मोहम्मद मुइज्जू हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत ज्यांनी आपल्या पगारात 50% कपातीची घोषणा केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, मालदीव. या कोणत्या? तर मालदीव या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर मालदीवची आर्थिक स्थिती इतकी बिकट झाली आहे की त्याचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना त्यांच्या पगारात कपात करण्याची घोषणा करावी लागली. तर मालदीवमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नाहीत, त्यामुळे मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी त्यांच्या पगारात 50% कपात करण्याची घोषणा केलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न 28वा. तर जगातील सर्वात मोठ्या इमारतीचे बांधकाम कोणत्या देशाने सुरू केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, सौदी अरेबिया या देशाने. कोणत्या देशाने? सौदी अरेबिया या देशाने. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर सौदी अरेबियाने मुकाबवर बांधकाम सुरू केले आहे, ज्याचे उद्दिष्ट जागतिक स्तरावर सर्वात उंच इमारत बनवण्याचे आहे. तर हा स्मारक प्रकल्प रियादमध्ये आहे आणि त्यात $50 अब्ज गुंतवणूक करण्यात आलेली आहे. तर सौदी अरेबियाविषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी रियाद आहे, चलन आहे सौदी रियाल आणि राष्ट्रपती आहेत मोहम्मद बिन सलमान. ठीक आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 29वा. तर इमर्जिंग एशिया कप 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, अफगाणिस्तानने जिंकले आहे. कोणी? तर अफगाणिस्तानने. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर अफगाणिस्तानने ACC इमर्जिंग टीम एशिया कप 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. तर अफगाणिस्तानने फायनलमध्ये श्रीलंकेचा 7 गडी राखून पराभव केला. तर अफगाणिस्तानने प्रथमच स्पर्धेची ट्रॉफी जिंकलेली आहे. तर आयोजन 18 ते 27 ऑक्टोबर 2024 ओमान या ठिकाणी झाले. यानंतर 30वा प्रश्न. तर कोणत्या शहरात 25 लाखांहून अधिक दिवे लावून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले गेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, अयोध्यामध्ये. कोठे? तर अयोध्यामध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात मित्रांनो. तर 500 वर्षानंतर मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आपल्या महालात स्थायिक झाल्यानंतर अयोध्याने 2 नवीन विक्रम केले. तर दीपोत्सव 2024 मध्ये 25,12,585 दिवे प्रज्वलित करून नवा विक्रम केला. तर गेल्या वर्षी 2023 मध्ये 22,23,000 दिवे पेटले होते. तर दुसरा विक्रम शरयू आरतीचा होता, जिथे 1,121 वेदाचार्य एकाच वेळी सहभागी झाले होते. तर योगी सरकारने पहिल्यांदाच हा अनोखा विक्रम केलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर कोणत्या केंद्रीय मंत्र्याने अलीकडेच आदिती 3.0 आणि DISC-13 लॉन्च केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, राजनाथ सिंह यांनी. कोणी? तर राजनाथ सिंह यांनी. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वावलंबन 2024 परिषदेदरम्यान आयडेक्स एडिटिंग डेव्हलपमेंट ऑफ इनोव्हेटिंग टेक्नॉलॉजीज म्हणजेच आदिती 3.0 ची तिसरी आवृत्ती लॉन्च केलेली आहे. तर याशिवाय त्यांनी डिफेन्स इंडिया स्टार्टअप चॅलेंज DISC म्हणजेच DISC-13 च्या 13व्या आवृत्तीचे अनावरण केलेले आहे. यानंतर नेव्हल इनोव्हेशन आणि इंडिजनायझेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच NIIO ने भारत मंडपम नवी दिल्ली येथे स्वावलंबन 2024 परिषद आयोजित केलेली आहे. तर या कार्यक्रमाचा उद्देश स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञान आणि सैन्याच्या ऑपरेशनल
क्षमता सुधारणे आणि प्रगत करणे हा आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 32वा. तर कोणत्या महापुरुषाच्या स्मरणार्थ दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, वल्लभभाई पटेल या महापुरुषाच्या स्मरणार्थ. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो आपण महत्त्वाचे दिवस देखील पाहून घेऊयात. तर 1 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस, जागतिक शाकाहारी दिवस साजरा करण्यात आला. 2 ऑक्टोबरला गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस, लाल बहादूर शास्त्री जयंती साजरा करण्यात आली. 3 ऑक्टोबरला जागतिक प्राणी दिवस, 5 ऑक्टोबरला जागतिक शिक्षक दिवस, 7 ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस, 8 ऑक्टोबरला भारतीय वायुसेना दिवस, 9 ऑक्टोबरला जागतिक पोस्ट दिवस, 10 ऑक्टोबरला राष्ट्रीय पोस्ट दिवस, जागतिक मानसिक आरोग्य दिवस आणि 11 ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय बालिका दिवस, 13 ऑक्टोबरला नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 14 ऑक्टोबरला जागतिक मानक दिवस, 15 ऑक्टोबरला जागतिक विद्यार्थी दिवस, 16 ऑक्टोबरला जागतिक अन्न दिवस, 20 ऑक्टोबरला जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिवस, 24 ऑक्टोबरला संयुक्त राष्ट्र दिवस आणि 29 ऑक्टोबरला आयुर्वेद दिवस साजरा करण्यात आला. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 33वा. तर पंजाब नॅशनल बँकेच्या MD आणि CEO पदी अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अशोक चंद्र यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? अशोक चंद्र यांची. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये. तर भारत सरकारने अशोक चंद्र यांची पंजाब नॅशनल बँकेचे MD आणि CEO म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर ते अतुल कुमार गोयल यांची जागा घेणार आहेत, हेही लक्षात ठेवा. तर मित्रांनो स्थापना पंजाब नॅशनल बँकची झाली केव्हा? तर 19 मे 1894 लाल लजपत राय यांनी केलेली आहे आणि मुख्यालय नवी दिल्ली भारतमध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष अतुल कुमार गोयल आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 34वा. तर जगातील सर्वात मोठा तरंगता सौर प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मध्य प्रदेश या राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये? मध्य प्रदेश या राज्यामध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात मित्रांनो. तर मध्य प्रदेशातील नर्मदा नदीवरील ओंकारेश्वर सोलर फ्लोटिंग प्रकल्पाने पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती सुरू केलेली आहे. तर 2030 पर्यंत अक्षय ऊर्जा क्षमता 500 GW पर्यंत वाढवण्याच्या भारताच्या लक्ष्यानुसार हा प्रकल्प आहे. तर यानंतर आपण मध्य प्रदेश विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी भोपाळ, मुख्यमंत्री मोहन यादव आणि राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल आणि लोकसभेच्या 29 जागा आणि राज्यसभेच्या 11 जागा आहेत. यानंतर पुढील प्रश्न 35वा. तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी कोणत्या देशात वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट ODOP भिंतीचे उद्घाटन केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, सौदी अरेबिया. कोणत्या? तर सौदी अरेबिया. तर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी रियादमधील भारतीय दूतावासात वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट ODOP भिंतीचे उद्घाटन केले, ज्यांचा उद्देश जागतिक प्लॅटफॉर्मवर स्थानिक उत्पादनांचा प्रचार करून भारतीय जिल्ह्यांना मेड इन इंडिया हबमध्ये रूपांतरित केले आहे. यानंतर मित्रांनो सौदी अरेबियाने मुकाबवर बांधकाम सुरू केले आहे, ज्याचे उद्दिष्ट जागतिक स्तरावर सर्वात उंच इमारत बनवण्याचे आहे. तर हा स्मारक प्रकल्प रियादमध्ये आहे आणि त्यात $50 अब्ज गुंतवणूक करण्यात आलेली आहे. यानंतर आपण सौदी अरेबियाविषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर राजधानी आहे रियाद, चलन आहे सौदी रियाल आणि सध्याचे अध्यक्ष मोहम्मद बिन सलमान आहेत. पुढील प्रश्न 36वा. तर ICC लाचलुचपत प्रतिबंधक युनिट्सचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, सुमती धर्मवर्धने बनलेले आहेत. कोण आहे? तर सुमती धर्मवर्धने. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात मित्रांनो. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC ने 14 वर्ष या पदावर असलेले सर रॉनी फ्लानागन यांच्या जागी श्रीलंकेचे कायदेतज्ञ सुमती धर्मवर्धने यांची भ्रष्टाचार विरोधी युनिट्स ASU चे नवीन स्वातंत्र्य अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोळशापासून वीज निर्मिती बंद करणारा कोणता देश अलीकडे पहिला देश ठरलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, ब्रिटन हा देश. कोणता देश? ब्रिटन हा देश. यानंतर मित्रांनो आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. अलीकडेच UK आपला शेवटचा प्लांट युनिपर्स रॅडक्लिफ ऑन सोवर बंद करून कोळशावर आधारित वीज निर्मिती बंद करणारा पहिला G7 देश ठरलेला आहे. तर यामुळे ब्रिटनमधील 140 वर्षांहून अधिक काळ
कोळशावर चालणारी वीज संपुष्टात येईल. यानंतर भारतातील परिस्थिती देखील आपण पाहून घेऊयात मित्रांनो. तर कोळशाचे योगदान भारताच्या एकूण उत्पादन क्षमतेपैकी सुमारे 70% कोळसा आधारित आहे. तर लक्ष्य 2070 पर्यंत निव्वळ शून्य गाठण्याचा संकल्प करा. यानंतर मित्रांनो आपण ब्रिटनविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी आहे लंडन, चलन आहे पाऊंड स्टर्लिंग. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 38वा. तर कोणत्या देशाने इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र ICBM हवासॉंग 19 ची यशस्वी चाचणी केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी उत्तर कोरिया. कोणी? तर उत्तर कोरिया. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर उत्तर कोरियाने नवीन अंतरखंडीय क्षेपणास्त्राची म्हणजेच ICBM यशस्वी चाचणी हवासॉंग 19 केलेली आहे. तर हे क्षेपणास्त्र उत्तर कोरियाने विकसित केलेले आतापर्यंतचे सर्वात लांब पल्ल्यांचे क्षेपणास्त्र आहे आणि ते धन इंधन ICBM आहे. यानंतर उत्तर कोरियाविषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी प्योंगयांग, चलन उत्तर कोरियन वॉन आहे. यानंतर 39वा प्रश्न. तर अलीकडेच गंगा उत्सव 2024 कोठे साजरा केला जाईल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी हरिद्वारामध्ये. कोठे? तर हरिद्वारामध्ये. यानंतर मित्रांनो 40वा प्रश्न. तर नुकतेच रतन टाटा ए लाईफ हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी थॉमस मॅथ्यू यांनी. कोणी? तर थॉमस मॅथ्यू यांनी. ठीक आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 41वा आणि आपण हा प्रश्न एक्स्ट्रा ठेवलेला आहे. तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण NDMA चा 20वा स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी 28 ऑक्टोबर 2024 रोजी साजरा करण्यात आलेला आहे. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात मित्रांनो. तर 28 ऑक्टोबर 2024 रोजी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजेच NDMA चा 20वा स्थापना दिवस साजरा करण्यात आलेला आहे. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण या आठवड्यामध्ये आणि या व्हिडिओमध्ये देखील पाहिलेला आहे. ज्यांनी हा व्हिडिओ मन लावून पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, अलीकडेच कोणत्या बँकेला भारतातील सर्वोत्तम बँक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. ज्यांना उत्तर येत असेल त्यांना प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.